सरप्रायझिंग होत्या. हां, सरप्राईज तिथे मिळालं कारण त्याची इंटेन्सिटी आणि खोली माहीत नव्हती. होतं, बरोबर. मित्रमैत्रिणी आहेत, चिडवा-चिडवी आहे, काही नॉनव्हेज जोक्स ग्रुपवर आलेले असतात, त्याच्यातनं गेलेलो असतो. हे सगळंच झालेलं आहे. पण त्याचा परिणाम, त्याची सुरुवात, त्याची खोली, त्याचे आकडे, ह्यामुळे त्या विषयाबद्दलचं आधी लहानपणी एक बेसिक क्युरिओसिटी असते ती कुठेतरी, ती जाऊन सिन्सिअरिटी आली. आणि मी परत ते गंभीर म्हणजे खूप मी निगेटिव्ह याच्याने म्हणतच नाही आहे. भान आलं की हां, बरोबर. अच्छा हे किती महत्त्वाचं आहे. नाही, आणि विषय म्हणून आम्ही काही लपवत नाही. हां, ते माझ्या तर आहेच. नाटकाची हो. टॅगलाईन सुद्धा पॉर्नोग्राफी नावाचं वादळ आपल्या दारापर्यंत येऊन पोचलं हां, आहे, म्हणजे अशी स्वच्छ आहे. मी ताकाला जाऊन भांडं लपवत नाही. हे नाटक ह्या विषयावरचं आहे. हा विषय आमच्यासाठी, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. अर्थातच तो विषय अश्लील न होऊ देता, अर्थातच तो विषय अनकम्फर्टेबल न होऊ देता मला कसा मांडायचा आहे ही माझी जबाबदारी आहे. म्हणून ती म्हणली की फॅमिली मॅटर्स एवढाच प्रश्न नाही आहे. फॅमिली मॅटर टू फॅमिली मॅटर्स इथपर्यंतचा मुद्दा आहे. ते आपण म्हणतो नाही, बोलू नकोस याच्यात, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. तर तसं ते राहत नाही अनेक वेळेला. म्हणून आम्ही म्हणालो की ही जर का फॅक्ट असेल की आज अरे फार विचित्र अवस्था आहे. 2 सेकंदात तुला पोर्नोग्राफी उपलब्ध आहे. म्हणजे आता आपण विषय इतका वेळ आपण अगदी काय आपण बरोबर. प्लेइंग अराउंड द बुश करत होतो की हा विषय, पण मला आता असं जेन्युअनली वाटतं की माझ्या नाटकाचा विषय हा मी गडबडीमध्ये नाही तसं काही नाही, हां, तसा तो असं नाही, साधाच असं आहे असं न म्हणता मी अत्यंत जबाबदारीने हे स्टेटमेंट करतो आहे की आपण समाज म्हणून हा विषय आपल्या दारापर्यंत येऊन पोचला आहे. म्हणून दार बंद करून आपण घरातच बसणार आहोत का? नाही. बरोबर. मी बाहेर पडलं तर दाराच्या बाहेर तो आला आहे. आमच्या सगळ्यांचा मुद्दा आहे आता ह्याच्याशी डील करत आपल्याला कसं जगायचं आहे.